नमस्कार, मी संपादक सय्यद कलीम मुसा. आपण बघत आहात MS24 न्यूज महाराष्ट्र. चला जाणून घे. या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी गणपतीचं विसर्जन कशा पद्धतीने होणार आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून एक गाव एक गणपती या ठिकाणी योजना राबविण्यात आलेली आहे. उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला होता आणि गेल्या 11 दिवसापासून या ठिकाणी गणपतीचे जे उत्सव आहे तो पार पडत आहे. आज 11वा शेवटचा दिवस आहे आणि कोणत्या पद्धतीने तयारी करण्यात आली होती आणि कोणकोणते कार्यक्रम राबविण्यात आले होते या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर मला तुम्ही सांगा की या ठिकाणी तुमच्या गणपतीचं जे आहे ते वेगळे पण कोणतं आहे? कणगारा गावात पहिल्यापासूनच एक गाव एक गणपती बसतो. या ठिकाणी महत्वाचं म्हणजे तेच आहे, गावात फक्त एकच गणपती बसतो, तो म्हणजे कणकेश्वर मित्र मंडळाचा. कणकेश्वर मित्र मंडळाचा गणपती दिनांक 13 या दिवशी बसलेला आहे. आज 23 तारीख, आज रविवारचा दिवस असल्यामुळे आज विसर्जनाचा दिवस आहे. आज आम्ही या मंडळ गणपती पुढे विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले. त्यामध्ये नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या. आज या ठिकाणी आम्ही महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम ठेवला होता. तर गावातील विविध गावातील थोर प्रतिष्ठित नागरिक, लहान थोर मंडळी यांनी सुद्धा यामध्ये सहभाग नोंदविला होता. आता आम्ही सध्या विसर्जनाची तयारी करत आहोत. तर आज आम्ही बरोबर 3 वाजता विसर्जनाला सुरुवात करणार आहोत. आपल्या गणपतीचं वेगळे पण काय आहे आणि कोणकोणते कार्यक्रम घेण्यात आले? वेगळे पण म्हणजे गेल्या 4 वर्षापासून कणकेश्वर मित्र मंडळ कणगारा म्हणजे कणगारा गावात 4 वर्षापासून एकच गणपती बसतो, तो म्हणजे कणकेश्वर मित्र मंडळाचा. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती आयोजित केला होता. तरी 13/9/2018 रोजी गणपतीची मूर्ती स्थापन केली होती. तरी ह्या 11 दिवसात अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. तरी त्या कार्यक्रमामध्ये गावकरी मंडळ व आपले गावकरी पूर्ण व्यक्ती यांनी सहकार्य केले. आम्हाला सहकार्य करून 18 दिवस आम्ही पार पाडले आणि 11व्या दिवशी आज दिनांक 23/9 रोजी आज महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला गेला व सर्व गावातील गावकरी मंडळांना प्रसादाचा लाभ मिळाला. आणि अशा प्रकारे आम्ही 11 दिवसाचे पूर्ण कामकाज पार पाडले आणि आता 3 वाजता गणपती विसर्जनाला सुरुवात करणार आहोत. तरी अशा प्रकारे आम्ही 11 दिवस पार पाडले आणि इथून पुढे पण अशाच शांततेत गणपती पार पडेल. नंतर या ठिकाणी गणपती उत्सवाच्या निमित्तानं कोणते सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले होते याविषयी माहिती घेणार आहोत. या ठिकाणी पदाधिकारी आहेत गणपती उत्सवाचे. यामध्ये रांगोळी स्पर्धा, कीर्तन कीर्तन असे विविध सामाजिक कार्यक्रम आम्ही घेतले 11 दिवस. नंतर आम्ही आज महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला. धन्यवाद. आपण पाहिलं मंडळ जे आहे त्यांनी एक वेगवेगळ्या पद्धतीने गाव एक गणपती ही संकल्पना या ठिकाणी राबविलेली आहे. मी अमोल गायकवाड. आपण पाहत आहात MS24.